बातमी जी येते ती विजय मल्ल्यांच्या बंगल्याच्या संदर्भातली। कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या गोव्यातील आलिशान विलाला अखेर मालक मिळालाय। गेल्या अनेक दिवसांपासून बँकेकडून मल्ल्याची विला विकण्याची जी लिलाव प्रक्रिया सुरू होती त्या सगळ्याची आता पूर्तता होती आणि लिलाव करण्याचा प्रयत्न अनेकदा या आधी असफल झाला होता। रीमा जवळे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रीमा, लिलाव कधीपर्यंत पूर्ण होईल आणि कितीपर्यंत ही विक्री होतीये? विलास, आपल्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे गेल्या महिन्यातच हा लिलाव पार पडला। स्टेट बँक ऑफ इंडियाकडे हे विजय मल्ल्यांच्या मालकीचं किंगफिशर विला मॉर्गेज होतं, गहाण ठेवण्यात आलं होतं, त्यांनी ते जप्त केलं होतं। मात्र त्यासाठी त्यांनी सुरुवातीला जी ऑक्शन मध्ये प्राइस लावली होती 81 कोटी साठीची, त्याला जवळपास 3 वेळा त्यांनी ऑक्शनला ठेवला, मात्र 81 कोटीची किंमत कोणीही दिली नाही। त्याच्यासाठी कोणी बोलीसाठी कोणी आला नाही माणूस पुढे, आणि त्यानंतर अखेर एका सचिन जोशी नावाच्या व्यक्तीनं हा विला 73 कोटींना खरेदी केल्याची माहिती आहे। सध्या यांच्याबद्दल संपूर्णपणे माहिती नाही, मात्र सचिन जोशी यांच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीप्रमाणे ते JMJ ग्रुप नावाचे एका बिझनेस मॅग्नेट असून त्यांनी अनेक तेलुगू सिनेमांमध्ये काम केल्याची माहिती आहे। धन्यवाद रीमा, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।